पुढची बातमी पाहूया। देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवलाय। हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकातून सोनीपतला रवाना होणारी ही रेल्वे बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेने सुसज्ज असल्याचं सांगण्यात आलंय। ही यंत्रणा रेल्वेतील हायड्रोजन गळती, उष्णता, ज्वाळा आणि धूर यांचा शोध घेण्यास सक्षम आहे। तसंच ती सध्याच्या ताफ्यातील सर्वात जास्त पर्यावरण स्नेही रेल्वेगाडी असेल। यामध्ये रेल्वेचं भविष्य बदलण्याची क्षमता असल्याचं मानलं जातंय। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हायड्रोजन ट्रेनला आता हिरवा झेंडा दाखवण्यात येतोय। या ट्रेनमध्ये शाळेचे विद्यार्थी बसवण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनचं लोकार्पण केलेलं आहे हिरवा झेंडा दाखवून। देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवतायत। पहिली हायड्रोजन ट्रेन ही आहे। हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकातून सोनीपतला ही रवाना होणारी रेल्वे बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेने सुसज्ज आहे। ही यंत्रणा रेल्वेतील हायड्रोजन गळती, उष्णता, ज्वाळा तसंच धूर यांचा शोध घेण्यास सक्षम आहे। तसंच ती सध्याच्या ताफ्यातील सर्वात जास्त पर्यावरण स्नेही रेल्वेगाडी असणार आहे। यामध्ये रेल्वेचं भविष्य बदलण्याची क्षमता असल्याचं मानलं जाते। ही सध्या थेट दृश्य आपण पाहतोय देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची। हरियाणा ते जिंद स्टेशनवरून ही हायड्रोजन ट्रेन धावण्यात येणार आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांना बसवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन, काय अपडेट? जर बघितलं आपण तर ही अत्यंत आगळ्या वेगळ्या प्रकारची हायड्रोजन ट्रेन आहे आणि महत्वाचं म्हणजे देशामध्ये पहिल्या अशा प्रकारची हायड्रोजन ट्रेन आहे ज्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे। स्वच्छ ऊर्जा आणि भविष्याची रेल यंत्रणा आहे, जी तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये देशामधलं हे असं पहिलं ऐतिहासिक पाऊल मानलं जातं। महत्वाचं म्हणजे ही ट्रेन कुठल्या रूटने चालणार या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही आहे। किराया किती असेल या संदर्भात स्पष्ट नाही आहे। पण महत्वाचं म्हणजे ही भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन आहे जे हायड्रोजन इंधनावरती चालणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनला त्यांनी रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे। जिंद ते सोनीपत या रेल्वे मार्गावरती ही ट्रेन चालणार आहे। त्याचं पहिलं हरित परिवहन पहल अंतर्गत ही मोठी उपलब्धी या निमित्ताने मानलं जात आहे। केंद्र सरकारचा दावा आहे की ही ट्रेन सहसा संचालित होईल ज्या शून्य प्रदूषण असेल असा त्यांनी दावा केला आहे। जिंदमध्ये विशेष हायड्रोजन स्टोरेज आणि रिफिलिंग सुविधा देखील या निमित्ताने तयार करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे या हायड्रोजन ट्रेनचं जे अस्तित्व आहे किंवा जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये जीवाश्म बिजलीद्वारा ही ट्रेन चालणार आहे। ट्रेनमध्ये हायड्रोजन जे उपयोगात आणलं जाणार यामध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या ट्रेनच्या त्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। मदत भारताचा प्रयत्न आहे की भारतासह देशातील इतरही देशांमध्ये या हायड्रोजन ट्रेनच्या तंत्रज्ञानाचा वापर करता जाईल। या हायड्रोजन ट्रेनचा जर सरसर आपल्याला अर्थ घ्यायचा असेल, ही जी जीवाश्म इंधन आहे जी जर बघितलं आपण तर ही H2O हायड्रोजन ट्रेन यामध्ये उपयोगात आणली जाणार आहे। या ट्रेनच्या माध्यमातून ऊर्जा जी निर्माण होणार आहे हायड्रोजनच्या माध्यमातून होणार आहे आणि एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचं यशस्वी वितरण भारतीय सरकारने पूर्ण केलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।